हां, तर ते आम्ही म्हणजे एक एक त्यातले शब्द पण हे करून त्याला तळटिपेतनं म्हणजे क्लेश, जर महाराजांनी म्हटलं योगसूत्रकारांनी क्लेश सांगितलेले आहेत, तर मग ते सगळे क्लेश देऊन त्याचं एक्सप्लेनेशन, क्लेश कोणते किंवा अंतराय सांगितले तर ते अंतराय कोणते आणि त्याचं एक्सप्लेनेशन असं केलं तर लोकांना कळेल. कारण आज एक काय झालंय की मराठी भाषेत अर्थ खूप वरवरचे घेतले जातात, त्यामुळे बऱ्याच लोकांना महाराजांचं प्रवचन कळलंय असं वाटतंय. म्हणजे ज्यांना नाही कळलं त्यांना उलट सांगता येईल, पण बऱ्याच जणांना असं वाटतं आपल्याला हे महाराजांनी सांगितलेलं सगळं कळलंय, पण हे रेफरन्स त्यांचं वाणीचं सामर्थ्य असं वाटतं की ते बोलताना असं वाटायचं की समजते आपल्याला. हो हो हो. पण मग त्यातला गूढ म्हणजे जो त्यांना अपेक्षित अर्थ आहे त्याचा त्यांनी रेफरन्स दिलाय. म्हणजे अधिकार तैसा करू उपदेशच महाराजांनी कसं हे केलंय की समोर जर म्हणजे तेवढं समजणारे कोणी असेल, फॉर एक्झाम्पल याला नागपूरला ते कृष्णाशास्त्री आर्वीकर आणि त्यांच्या वडिलांनी पंचायतन याग केलेला, तर तिथे पंचायतन यागावर टेंबेस्वामी महाराजांच्या पंचायतनाच्या आरतीवर महाराज बोलले. ते जर साधं कोणी वाचायला गेलं ना तर ते डोक्यावरनच जातं, कळतच नाही. कारण तिथे श्रोते वृंद तो वैदिक सगळे होते, त्यामुळे ते त्या भाषेत बोलले. तसं एक याच्या अकोल्याच्या मुजुमदार काकांनी सांगितलेलं, अकोला किंवा खामगावला महाराजांना एकदा म्हणजे अथातो ब्रह्म जिज्ञासावर बोलायला सांगितलेलं. म्हणजे तर अथ या शब्दावर आठवड्यावर बोललेले महाराज, नुसतं अथ या शब्दावर आठवडाभर बोललेले. म्हणजे तर ती डेप्थ तिथपर्यंत तर काय आम्ही पोचू शकत नाही, म्हणजे आपल्यासारखे पोचू शकतील, पण निदान जेवढं आपल्याला त्यांच्या रेफरन्सनी कळलेलं आहे ते त्याच्यात तळटिपेच्या स्वरूपात द्यायचं. आणि मग त्याच्यात पण 3 लेवल ठेवल्या आहेत. म्हणजे एक जो लिहितो तो, मग एक चेक करून परत अजून एक, म्हणजे कुठे काही गडबड अर्थात किंवा हे होऊ नये असं त्याच्यात करायचं ठरवलं आहे. हां, तर काका आपल्याला महाराजांची भेट कशी झाली आणि त्याचा सहवास कशा प्रकारे मिळाला? मी लहान होतो, साधारण 8-10 वर्षाचा असेल. त्यावेळेला पुण्याला मुंजोबाच्या मुळात शंकराचार्यांचा मठ आहे. हो. तिथे शांकर विद्यापीठ म्हणून पाठी दिलेली आहे. अच्छा. आणि तिथे शास्त्र शिकवण्याची सोय होती. अरे वा. तर तिथे दत्त महाराज हे शिकवायला यायचे वेदांत. अरे वा. अर्थात मला त्यातलं काही कळायचं नाही, पण मला ते यायचे आणि जायचे आणि खूप कोणीतरी मोठे आहेत एवढं मला फक्त कळत होतं. त्यांची एक जुनी माझी आठवण अशी आहे की शारदीय नवरात्र हा मोठा उत्सव तिथे केला. त्या उत्सवामध्ये एकदा पगडी वगैरे घालून त्यांनी संस्कृत कीर्तन केलं होतं. अरे वा वा. आणि त्यांनी कीर्तन केलं एवढं मला आठवतं, त्यातलं मला काही समजत नाही, काही आठवत नाही विषय वगैरे काही त्याचा, पण एवढी माझी तुमची जुनी आठवण आहे. आणि ते त्या मठाचे विश्वस्तही होते, म्हणजे शिरोळकर स्वामी. हो, शिरोळकर स्वामी. हां, हे तिथे राहत होते. आणि त्यांच्याकडे आम्ही जायचो लहानपणापासून, काही शिकायला जायचो. त्यांना हौस होती लहान मुलांना बोलवायचं, काही ना काहीतरी सांगायचं, तर तिथे मी त्यांच्याकडे जायचो. तिथे दत्त महाराज येत असल्यामुळे मी त्यांना पाहिलेलं आहे. आणि ते त्या मठाचे विश्वस्तही होते. अरे. म्हणजे एक समजा एक मापू जोशी म्हणून एक होते, एक केळकर म्हणून होते, तसे दत्त महाराजसुद्धा त्या मठाचे विश्वस्त होते. त्या निमित्ताने ते तिथे येत असत आणि शिकवण्याकरता तिथे येत असत. वा. तर त्यांचं शिकवणं हे काय माझ्या डोक्यावरून पलीकडे झालं होतं. आणि मी अर्थात त्यांच्या कुठल्याही वर्गाला कधी बसण्याची लायकीच नव्हतं, बसतच नव्हतं मी. पण मी जेव्हा असं म्हटलं तर आम्ही काय करायचं, नाही, त्याला मला काही कळत नव्हतं, अजिबात कळत नव्हतं. म्हणजे माझा योग असा आहे की मला मोठे लोक मिळाले, पण त्यांचं मोठेपण कळण्याची त्यावेळेला माझी लायकी नव्हती अजिबात. म्हणजे आता हे जे शंकराचार्य सांगितलं शिरोळकर स्वामी, या शिरोळकर स्वामींनी
मोरगावला आणि चिंचवडला राहून मधुकरी मागून देवाची सेवा केली. बापरे. आणि ते मधुकरी मागून ते नदीत बुचकायचे सगळे. बापरे. आणि ते म्हणजे घाण वास काही राहता कामा नये, म्हणजे पोटाच्या गरजेपेक्षा जास्त काही कुणी खाणार नाही असं करून त्यांनी सेवा केली. त्यांना स्वप्नामध्ये मोराला गोसावी दिसले तसं चित्र त्यांनी काढलं. बापरे. आणि ते चित्र पहिलं उपलब्ध आहे. अच्छा. मग तो चेहरा धरून बाकी चित्रकारांनी वेगवेगळी केली, पण पहिलं चित्र त्यांनी काढलं. अरे वा. त्यांच्याकडे मी शिकायला जात होतो आणि ते मला नेहमी म्हणायचे की तू चित्तोडला महाराज होणार. हं. तर मला तुला गंमत वाटायची त्यावेळेला, कारण ते विनोद करायचे, गंमत करताना हसायचो. पण त्यांच्या वाणीत सामर्थ्य होतं. हो. एवढं मला कित्येक वर्षांनी कळलं, जेव्हा मी प्रत्यक्ष चिंचवडला गेलो तेव्हा कळलं. तेव्हा असे मोठे मोठे लोक यायचे, पण त्यांचं मोठेपण काही मला कळायचं नाही. दत्त महाराजांच्या मी पुढे शिकायला लागलो. ते टिळक विद्यापीठामध्ये मी जायचो, त्यांच्या घरीसुद्धा जायचो, पण ते पुष्कळ उशिरा, कारण मी SSC झालो. SSC झाल्यानंतर मी काही शिकवण्या करायचं. काय झालं, माझे वडील पुष्कळ मी लहान असताना वारले. साधारण 48 ते गेले माझे वडील. आणि त्यानंतर आमची फॅमिली पुष्कळ मोठी होती. थोरला भाऊ एक नोकरी करत होता, पण त्यामुळे मला इकडे बाकीचं कुठं काही शिकायला फारसं मिळायचं नाही. पण नूतन मराठीत होतो, तिथे काही गोष्टी चांगल्या शिकायला मिळायच्या. त्यामुळे त्याचं मन तयार व्हायचं. पण मग एक संस्कृतचा विषय घेऊन खूप त्याचा अध्ययन केला आहे असं माझ्यातून झालं नाही. योगायोगाने मला मी 1954 साली SSC झालो, तर जगन्नाथ शंकरशेठ मिळाले होते. अरे वा वा. त्यावेळेला त्या स्कॉलरशिपला खूप महत्त्व होतं. हो. पण तो विषय घेऊन पुढे जास्त सखोल अभ्यास करावा हे माझ्या हाती झालं नाही, कारण पुढे मी पोस्टात नोकरीला गेलो. बरं. त्यामुळे हे सगळं राहिलं. मग पुढे मी सोलापूरला गेलो. असं करून करून पुष्कळ वर्षांनी मी पुन्हा पुण्यात आलो. आणि पुन्हा पुण्यात आल्यानंतर मग मी टिळक विद्यापीठात आणखीन महाराजांच्याकडे जायला लागलो. ही कधीची गोष्ट असेल साधारणपणे 60च्या पुढली. 60 साली मी BA झालो. बरं. आणि मग मी पुण्यात आलो, नंतर मग नोकरी करून BEd केलं. अरे वा. तर ते त्यावेळेला मग मला विद्यापीठात पुन्हा जाता आलं. अरे वा. आणि मग BA तर ब्रह्मसूत्र शंकर भाष्याचा तर्कपादांचा किंवा गीतेचा विषय होता, तर हे भाष्य मी त्यांच्याकडे वाचले, तर्कसंग्रह वाचला. वा. काही शास्त्रग्रंथ मी त्यांच्याकडे, ते मात्र पुढे वाचले. त्यावेळेला मी वाचले जेवढे काय परीक्षेला आवश्यक असायचे तेवढेच वाचले. आणि त्यानंतर मग मी जेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये नोकरीला गेलो कोशात, त्यावेळेला मला सवड मिळाली आणि मग मी त्यांच्याकडे जायला लागलो, त्यांच्या घरी पण जायला लागलो. आणि त्यावेळेला मला त्यांचं वाचन इतकं व्यवस्थित असायचं की ते वाचता मग असं म्हणलं की वाचता वाटायचं की आपल्याला समजलं आहे म्हणून. वा. त्यातली खोल वगैरे काही कळायचं नाही, पण समजायचं की हे सांगतात हे आता आहे. तर ते मी त्यांच्याकडनं असं थोडं शिकून घेतलं. काही शास्त्रांचे काही ग्रंथ त्यांच्याकडे शिकून घेतले. त्यांचे एक विद्यार्थी होते यशवंतराव मराठे म्हणून. अच्छा. ते यशवंतराव मराठे अंध होते. अच्छा. आणि ते पोटाकरता म्हणून गाण्याच्या शिकवण्या करायचे. अच्छा. आणि त्यांचे जे साध्याय त्यावेळेचे होते, म्हणजे सोलापूरचे राजाभाऊ जोशी होते, धर्माधिकारी होते, मग वसंतराव गाडगीळ होते, त्यानंतर आणखीन कोणी होते, दुर्गाराम उपाध्याय होते, एक तापस म्हणून शास्त्री होते. अच्छा. तर हे सगळे लोक मग चिंतनिका करण्याकरता या मराठ्यांच्याकडे जायचे. अरे वा. आणि त्यांच्या चिंतनिकेकरून ते तयार झाले. तेव्हा मराठी गुरुजींच्याकडे मी असं पुष्कळचं वाचलं, म्हणजे शास्त्रवाची दृष्टी मला त्यांनी बरीचशी दिली. अरे वा. तर त्यांचं हे असं की दत्त महाराजांच्याकडून शिकलेलं आहे. वा. ते मला त्यांच्याकडे चिंतनिका करायला मिळाली. त्या गोष्टी मगाशी मी म्हटलं की त्याप्रमाणे पांडित्याचं प्रदर्शन कधीही केलं नाही. बरोबर. म्हणजे अवघी व्युत्पत्ती विसरली जगात दाखवते होईचे ते कधी सांगायचे ते त्यांनी अंगीकारलं होतं. आणि म्हणून त्यांनी ईश्वराची जवळीक साधलेली होती. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये कुठेही अहंकार नसायचा. म्हणजे त्यांना जर पाहिलं तर असं वाटायचं नाही की एवढे मोठे विद्वान असतील म्हणून. इतके ते साधे वागायचे. रस्त्याने चालले तरी इकडे पाहिजे ना असं पाहून
सरळ द्यायचे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या ठराविक वेळा असायच्या, त्यांचे कार्यक्रम ठरलेले असायचे. तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत मला हे समजलं की त्यांनी इतक्या चिंतनिका केलेल्या असलेल्यामुळे त्यांना जर आपण म्हटलं की मावतो मला हे विषय शिकायचा आहे, कुठला हा ग्रंथ काढा, लगेच ती सुरुवात करायची. जे पूर्वावलोकन हे त्यांच्या बाबतीत कधी नव्हतं. विशेषतः मला कधी जाणवलं की मी लेखन कॉलेजात नोकरी करत असताना एक वेगळा विषय घेतला, न्याय ह्या विषयावरती मी वाचायला सुरुवात केली. तर मला मराठी गुरुजींच्याकडे मी वाचत होतो, यांच्याकडे वाचत होतो. तर काही जे ग्रंथ कुठे नेमलेले असायचे वेदशास्त्र सभेला किंवा युनिव्हर्सिटीमध्ये न्याय विषय घेऊन शिकवलेले नेमलेले असतील, तेही मी त्यांच्याकडे वाचायला लागलो. असं साधारणपणे क्षणात ऊर्ध्वम अतार्किका, म्हणजे या न्यायग्रंथाचा जर संबंध नसला तर माणूस लगेच विसरून जातो. बरं, हे ग्रंथ वाचायला जाणार कोण? त्यामुळे ते शिकले असतील कदाचित 40-40 वर्षानंतर ते शिकवण्याचा प्रसंग आला असेल, पण तरीसुद्धा त्यांना कधी पूर्वावलोकन लागलं नाही. कुठे काढलं की लगेच ते शिकवायला सुरुवात करायची. इतकं हा ग्रंथ त्यांनी ते पचवलेले असायचे चांगले. हा मला त्यांचा अनुभव आला. आणि त्यांच्या विद्वत्तेची मला खरी जी जाणीव झाली ती कधी झाली ते सांगतो. मी काशीला गेलो होतो, टिळक विद्यापीठात होतो आणि तिथून संस्कृत वक्तृत्व स्पर्धेकरता म्हणून भागवत गुरुजी मला घेऊन गेले होते. मी आणखीन त्या सरोजा भाटे म्हणून त्या पुणे विद्यापीठाच्या पुढे AW डिपार्टमेंट वगैरे झाल्या त्या चितारी म्हणून आम्हाला दोघांना घेऊन गेले. तर काशीला गेल्यानंतर सांगवेद विद्यालय म्हणून आहे तिथे. हो, सांगवेद विद्यालय. आणि तिथे राजेश्वर शास्त्री म्हणजे आता गणेश्वर शास्त्री त्यांचे वडील हे तिथे राहत शिकवत असत. त्यांच्या काशीच्या राजाने त्याला एक जागा दिली होती, जमीन दिली होती, तिकडे ते राहायचे आणि त्या सांगवेद विद्यालयामध्ये शिकवायला यायचे. तर त्यांना नमस्कार करण्याकरता म्हणून मी गेलो होतो. तर त्यांनी चौकशी केली की बाबा तू कुठे शिकलास, कोण शिकवतो तुला? तर मी दत्त महाराजांचं नाव सांगितलं. ते सांगितलं त्यांनी तिथून हात जोडला आणि तेव्हा मला कळलं की यांची योग्यता काय. कारण त्यांच्या वागण्या बोलण्यावरून असं कधीही ते दाखवत नव्हते की मी विद्वान आहे, मला अमुक येते, ते न्याय विद्वान होते. पण कधी त्यांनी असं समजून दिलं नाही लोकांना कुणाला तरी. म्हणजे जगा दाखवले होईल त्यांनी अंगीकारलेलं दाखवून दिलं, अगदी स्वच्छ अंगीकारलेलं होतं. आणि त्यांच्याकडे असं वाटायचं की एखादं की कृष्णाने विचारलं, अर्जुनाने विचारलं स्थितप्रज्ञेचं का भाषा, त्यांनी लक्षणं वगैरे सांगितली. जर अर्जुनाने कदाचित विचारलं असतं किंवा असा कोणी माणूस आहे का, तर हे कृष्ण नक्की सांगितलं असतं की पुण्यात जा, ते दत्तात्रय शास्त्री कवीश्वर एक त्यांच्याकडे पहा. अगदी की ते म्हणजे खरोखर स्थितप्रज्ञा होती. त्यांची निंदा केली कधी त्यांना हे झालं नाही, त्यांची स्तुती केली कधी ते हुरळून गेले नाही. अगदी म्हणजे नसवसती न कामसती नमे द्वेषोस्ती कश्चन वगैरे हे जे सांगितलेलं आहे हे सगळं त्यांच्यात तंतोतंत दिसत असेल. टिळक विद्यापीठामध्येच पुढे एकदा त्यांचा काहीतरी मतभेद झाला. काय होतं, ते त्या पिढीतले खूप मोठे विद्वान आणि या अध्यात्म मार्गातले सुद्धा पुढे गेलेले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना निमंत्रणं यायची आणि ते जायचे तिथे. अर्थात ते जाणं हा त्या संस्थेलाही खरा अभिमानाचा विषय होता. पण पुष्कळ वेळा गोष्टी अशा होत नाहीत आणि त्यामुळे एकदा त्यांच्यावर अन्याय झाला. मग त्यांचे काही पगार कापला. तर मग त्यांचे जे विद्यार्थी होते म्हणजे मुख्यतः हे उद्योग करणारे म्हणजे वसंतराव गाडगे. अच्छा. तर ते आले. मी मराठी गुरुजींच्याकडे शिकत होतो. तिथे आम्ही बसून त्यांच्या विद्यार्थ्यांची यादी काढली, त्यांना पत्र लिहिली आणि असं ठरवलं की एक दिवस त्यांचा गौरव करायचा आणि त्यांना काही निधी अर्पण करायचा. अरे वा. तर लोक आले. त्यांनी मोठे मोठे विद्यार्थी होते त्यांचे सगळे झालेले आणि सगळ्यांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता होती. आम्ही दत्तवान पोद्दारांना बोलावलं आणि त्यांच्या हस्ते तो निधी त्यांना दिला. पण ते असं म्हणजे टिळक विद्यापीठाने त्यांच्यावर अन्याय केला म्हणून त्या विद्यापीठाबद्दल किंवा त्यांच्या संचालकाबद्दल काही त्यांच्या मनात द्वेष वगैरे असं काही नव्हतं अजिबात. एक अक्षर त्याच्याबद्दल ते बोलले नाही. एवढंच नाही तर त्यांना जो निधी दिला त्यातलं जेवढे पगार त्यांचा कापला गेला होता तेवढेच त्यांनी घेतले, बाकीचे परत करून टाकले.
मग गाडगिळांपासून तो विद्वान पोषण निधी म्हणून सुरू केला आणि मग ते काही विद्वानांना घरी जाऊन ते पैसे देत असत. कारण या जुन्या शिकलेल्या लोकांची स्थिती अशी होती की त्यांची आर्थिक स्थिती काही चांगली नव्हती. कारण त्यांच्याकडे शिकलेले लोक हे कुठे एम ए व्हायचे, PhD व्हायचे आणि त्यांना कॉलेजात वगैरे नोकरी लागायची, त्यांना पगार चांगले मिळायचे. आणि हे विद्यापीठात शिकवायचं म्हणजे काय, त्यांना फार फार तर BA BEd स्किल मिळायचं. आणि त्यावेळेला BA BEd म्हणजे काहीच नव्हतं. काहीच नाही. शिक्षकाला पगार अत्यंत थोडा असायचा, पेन्शन नसायची. त्यामुळे अत्यंत कमी ह्याच्यामध्ये हे लोक सगळे शिकलेले काम करायचे. तर अशा विद्वानांना काही देता यावं म्हणून मग ते विद्वत पोषण निधी म्हणून त्यांनी तो सुरू केला. ते त्यातून कोणाकोणाला देत असत. आत्ता हे गाडगिळे काका आहेत? नाही, वारले ते, वारले. आत्ता महाराजांच्या शिष्यापैकी कोण कोण आहेत ज्यांना म्हणजे त्यांचे राधा जोशी म्हणून सोलापूरला होते. हो, पण ते ते पण वारले. आहे. हो. त्यानंतर धर्माधिकारी होते, तेही माझी समजूत गेले आता. हो. विद्याधर भिडे तेही गेले. बरं. म्हणजे त्यांचे शिष्य जे होते त्यातलं आता कोणी असेल असं मला वाटत नाही. बरोबर. म्हणजे चरोलीकर वगैरे त्यांचे शिष्य नव्हते, त्यांचे भक्त होते. भक्त होते, शिष्य भक्त नव्हते. हो. शिष्य नव्हते. तेच चरोलीकर बुवांशी पण बोलणं झालं. हां हां. तर ते म्हणाले की माझं तुम्ही नंतर घ्या, पहिलं म्हणे महाराजांचे शिष्य असलेले हे त्यांचं पहिल्यांदा घ्या. म्हटलं हो, त्यांचंच पहिल्यांदा घेणार होतं मी म्हणून त्यांच्याशी त्यांना पण जाणार होत भेटायला. हां हां हो. हां. ते म्हणाले मला आधी वाटलेलं ते पण शिष्य आहेत. तर ते म्हणाले मी शिष्य नाही आहे, म्हणजे याचा वेदांत वगैरे शिकलेलं नाही आहे, मी अनुग्रहित आहे त्यांचा. अनुग्रहित आहे बरोबर. कारण ते खूप उशीर असेल ना, खूप उशीर उशीर असेल. त्यामुळे त्यांच्याकडे शिकलेले आहे बहुतेक सगळे, हो. बहुतेक सगळे कैलासवासी झालेले लोक आहेत. बरं, त्यांच्याकडे शिकताना तुम्ही काही त्यांनी सांगितलेल्या विषयाच्या नोट्स काढल्यात किंवा असं नाही, काही नाही, आहे का? नाही, तेव्हा ती पद्धतही नव्हती, नंतर डोक्यातही यायचं नाही. बरं. आणि मला तर काही लिहिण्याची तशी सवयच नव्हती काही. बरं. त्यामुळे ऐकायचं, पुन्हा आठवायचं, हे मी करायचो. बरं. त्यानंतर मी त्यांच्याकडचं काय केलं, पहिल्यांदा भागवताचा विषय हा चिंचवडमध्ये आणला. अरे वा. चिंचवडमध्ये तसं भागवत काही कुठे होत नव्हतं. हो. पण भागवतवाल्यांचा खूप मोठा अधिकार आहे हे मला माहिती होतं. त्यामुळे मी त्यांना एकदा विनंती केली की तुमचं भागवत चिंचवडला. ते म्हणले कधी येऊ. म्हटलं तुम्हाला जेव्हा सवड होईल तेव्हा या. वा. आम्हाला नको असलेलं फक्त म्हणजे उत्सव असेल, यात्रा असतील, त्यावेळेला आम्ही तिथे असणार नाही. तेवढं सोडून तुम्हाला जो वेळ असेल तो आम्हाला सांगला आहे. वा. आणि त्याप्रमाणे झालं. तर तो पहिला भागवत सप्ताह त्यांचा मी चिंचवडला केला. आणि तेव्हा मला हे लक्षात आलं की भागवत म्हटल्यानंतर भागवताशिवाय ते काहीही बोलायचं नाही. हो. म्हणजे मी अनेकांची भागवत ऐकली, तर पुष्कळचे लोक हे समाप्तीवरतीच दर वेळेला बोलायचे. हो. त्यानंतर काही जण बहुतेक सगळे काय असायचे, 1-2-4 गोष्टी भागवतातल्या रंगवून सांगायच्या आणि मग बाकी जे पाहिजे ते आपल्याला बोलत बोलायचं. हो. पण यांचं तसं नव्हतं. भागवत म्हणजे भागवताच्या बाहेर अजिबात गेले. तसं त्या रघुवंशातल्या राजाबद्दल म्हटलेलं आहे की म्हणून शिकलेल्या मार्गाच्या बाहेर थोडेसुद्धाही जात नव्हते. तसं भागवताच्या बाहेर कधी गेले नाही. पण भागवतातच इतकं आहे की ते 7 दिवसात संपवता नाकी नऊ येतात. आणि त्याच्या बाहेर जाण्याचं कारण काय, पण काय असतं, दोन्ही पक्ष असतात. म्हणजे भागवत सांगणारे आणि भागवत ऐकणारे, दोघांची तेवढी मर्यादा फार असतात. आणि त्यामुळे भागवताच्या म्हणजे निरूपणामध्ये पुष्कळ अनावश्यक गोष्टी खूप येत असतात. ते त्यांच्यामध्ये नव्हतं. आणि त्यांनी कधी काही टाळलं नाही. म्हणजे गोपीगीते ते सांगतील, जन्माद्यस्य येतात ह्याच्यावरती करतील आणि वेदस्तुतीवरती विवरण करतील. इतकं सगळं ते साधारण सगळं करायचं, काही बघायचं नाही. आणि इतकं करून लोक ऐकायचे. हे त्यातलं महत्त्वाचं होतं. कारण नाही तर हे जर सांगायला गेलं तर लोक कुठून जातील, कोण राहतील तिथे. पण ते लोकांना समजेल याच्या भीतर थोडं थोडं कळणार, पण ते सगळं सांगत असत. आणि अगदी जाता जाता एखादा रेफरन्स ते बाहेरचा द्यायचे. उदाहरणार्थ इंदिरा गांधींची हत्या झाली, तर त्यांनी कुठे ते सांगितलं
की अंबरीश राजांनी एकादशी केली, पाळणं केलं, उशीर झाला आणि तो दुर्वासूच्याला त्यांना कोप आला आणि त्यांनी कृत्य यांच्या मागे झाली. तर अंबरीशाचं संरक्षण भगवान करत होता. भगवंताचं चक्र त्यांचं रक्षण करत त्यांच्या पाठीमागे होतं. त्यामुळे त्या कृत्याचं काही चाललं नाही. हे सांगताना ते म्हणाले की माणसाने नेमलेला रक्षक हा माणसाचा खून करतो, हो पण भगवंताने नेमलेलं रक्षक कधी असं हो करतो. हो एवढंच फक्त समजेल, हो, बाकी हो. काही बोलले नाही. ज्यांना माहिती होतं त्यांना ते समजेल. हो अंगरक्षणाकरता ठेवलेले रक्षकच मारक झालेले आहेत म्हणाले. वा. एवढंच त्यांनी बाहेरचं फक्त सांगितलं. तसंच एकदा त्या नेहरूने सांगितलं होतं की तिथे गवताचा ग्राससुद्धा उगवत नाही, हम्म. की हिमालय भूमी दिली. देऊन टाका. तो त्यांनी असाच कुठल्या तरी याच्यात हो. एवढंच बोलून सांगितलं. ते हो. नेहरूंचं नाव सुद्धा घेतलं नाही, पण जाणाऱ्यांना माहिती होतं हो. फक्त बरोबर. हो असं ते करत असत. ते त्यामुळे- म्हणाले की म्हणे इकडे काही उगवत नाही, गेला तरी भाग हरकत नाही, अशी वृत्ती राजकर्त्यांची उपयोगी नाही म्हणाले. स्थावराणाम हिमालय ही जर वृत्ती असेल तर तो हिमालय जाऊन दिलाच नसता म्हणाले. पण मात्र साधकाला ज्याला निर्वैर राहायचंय, ज्याचा साधनाभ्यास आहे, त्यांनी काही ह्या गोष्टीत पडू नये. म्हणजे त्यांनी राम मंदिर व्हायला का पाहिजे हेही सांगितलं आणि साधकाची वृत्ती काय पाहिजे दोन्ही, म्हणजे दोन्ही वेगवेगळे पक्ष एका वेळी त्यांनी सांगितले, विरोध न दिसता असं. वा छान. तर ही त्यांची फार मोठी दृष्टी होती. आणि पुढं म्हणजे काय झालं की चिंचवडमध्ये त्यांच्यामुळे भागवत आलं आणि भागवताची प्रतिष्ठा ही लोकांना त्यांच्यामुळे समजली. मग पुढे मी दर साल कुणाला कुणाचं ते भागवत करत होतो. वा. विशेषतः हे राजाभाऊ जोशी म्हणून सोलापूरचे हो हो स्नेही ते होते. अगदी महाराजांसारखंच ते हो करायचे. हो हो. तर त्यांना मी दर साल मग बोलवत असे, दर साल ते करत असत. तर पण म्हणजे दत्त महाराजांच्या बाबतीमध्ये काय झालं की ते कधीही तुम्ही काय देणार याच्याबद्दल अक्षरसुद्धा करत हो नव्हते. तिथे तुम्ही त्यांची राहायची व्यवस्था करा, तिथे राहायचे, तक्रार कधी करायची नाही. कारण आता चिंचवड म्हणजे काय जुनं होतं, हो जुनं बांधकाम होतं, तिथे गैरसोयी खूप होत्या, पण त्यांनी त्याच्याबद्दल कधी तक्रार केली नाही. आणि त्यांना काय दिलं हे कधी न पाहता ते लोकांना द्यायचे. हो म्हणजे माझ्या घरात राहिले, आता माझी बायको असेल, माझा भाऊ असेल, की कुणी तर त्या सगळ्यांना बोलावून त्यांनी काही काही देत होते. हो मी सुद्धा कोणाचं काही घेत नव्हते. पण दत्त महाराजांच्याकडे दर्शनाला गेलो की ते हमखास काही ना काहीतरी द्यायचेच म्हणे. आणि त्यांच्या बाबतीत ठरवलं की हा प्रसाद आहे, इथे काही नाही म्हणायचं नाही आपण हो कुणाला. बाकी मग ते काय देते ते देत असे, फार अनुग्रह आहे, हो तो मी घेत असे. चिंचवडला जायच्या वेळेला त्यांच्याकडे मी गेलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की मला एक तुम्ही पत्र द्या. तर साधारण लोकांची पद्धत काय की त्यांना आधी सगळा बायोडेटा द्यायचा, मग 4 दिवसांनी त्यांच्याकडे जाऊन सर्टिफिकेट घ्यायची. हो त्यांनी काय नाही, लगेच दौटा घेतला, येऊन गेलं, घेऊन जा म्हणले. वा वा. इतकं त्यांचं सहज हो. होतं आणि निरहंकार वृत्ती ही त्यांची इतकी होती. चिंचवडला गेल्यानंतर चिंचवड तसं अगदी खेडेगाव होतं. हं. मी त्यावेळेला पुणे विद्यापीठात नोकरीला होतो. बरं. तर ते सोडून जायचं म्हणजे तो वेडेपणा होता हो. पूर्णपणे. पण मला काही लोकांचा जो अनुग्रह होता त्यात दत्त महाराज होते की ते म्हणले हरकत नाही. आणि त्यामुळे मी तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मला जर काही शंका आल्या तर मी त्या त्यांच्याकडे येऊन विचारायचो आणि समाधान करून घ्यायचं. कारण त्यांच्याकडे काय देशभर ते हिंडायचे, अशा अनेक शंका त्यांच्याकडे यायच्या. हो एकदा काय झालं की चिंचवडला मी गेलो असताना मंगलमूर्ती चिंचवडला भाद्रपदातून मागत नाही का. हो तर मला काहीतरी त्यावेळेला सोय वगैरे होतं, पुजारी होता, तो पूजा करत होता आणि ते करताना लुकून गेलं. हं. तर लुकून गेल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितलं की मग आता पुण्याला जायला पाहिजे, ते राहा मेन सगळं आणा, ते करून घ्या मग पुढे घ्या. तर मी म्हटलं असं काही करायचं नाही, मूर्तीला काय झालं आहे का. खोळ म्हणजे मूर्ती नाही, मूर्ती तशीच आहे. बरोबर. तर चिंचवडला गेल्यावरती गुरुजींना विचारू आपण आणि ते सांगतील तसं करू. त्यामुळे मी ते सगळं तसं केलं. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांचा सल्ला घेऊन गेलो. त्यांनी मला मुख्य काय सांगितलं की तिथे गेलो की मोरा गोसावींची गादी, हो तिथे लोक मोठे मोठे लोक यायचे आणि मला ते नमस्कार करायचे. हं. मला फार संकोच वाटायचा. हं. एवढे मोठे लोक, त्यांची सेवा झालेली,
त्यांचा नमस्कार आपण कसा घ्यायचा. हं. मी गुरुजींना विचारलं. ते म्हणले हा तुमचा अहंकार आहे, तुम्हाला काय वाटतं ते आपल्याला नमस्कार करताय. वा 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 ते नमस्कार मोराया गोसाईंना करतात, त्यांना वा, वा. पोस्तेकरांनी झाले. वा वा. तर असं ते म्हणजे अशी दृष्टी देत होते. वा. एकदा या जोशींचाच भागवत सप्ताह होता आणि तो सप्ताह करताना मला आलं काहीतरी सुरक्षित काहीतरी आलं. तर मी राजाभाऊंना म्हटलं की तुम्ही आता दत्त महाराजांना विचारा. त्यांनी फोन केला. दत्त महाराज म्हणले की त्यांना म्हणावं तुम्ही आता या सप्ताहात भाग घेऊ नका. हं. तर अशा गोष्टी त्यांच्याकडनं म्हणजे त्या अधिकृत असायच्या आणि मग मला कधी शंका वाटायची नाही. वा. काय तर ते मूर्तीबद्दल काय सांगितलं महाराजांनी? मग मूर्तीबद्दल त्यांनी सांगितलं की त्याला लोकन तुम्ही करा पुन्हा, हं. पण शक्यतो शस्त्र लावू नका. अरे वा. हं, हं. म्हणजे मध्यम मार्ग बरोबर शास्त्राप्रमाणे त्यांनी हं, काढून हं. दिला. हं. वा. तर ते मी करून घेतलं. तर अशा गोष्टी ते मला सांगत असत आणि त्यामुळे मला खूप समाधान वाटायचं आणि समाधान म्हणजे खात्री वाटायची की आपण काही चुकत नाही ना, वा. जे आपण करतोय ते बरोबर आहे याची मला चांगली खात्री असायची. एकदा काय झालं, महाराष्ट्रात एक मोठा यज्ञ झाला हं. आणि खूप गाजावाजा झाला त्याचा. हं. दत्त महाराजही गेले होते तिथे. अच्छा. तर त्यात मला लोकांनी सांगितलं की खूप काहीतरी अशास्त्रीय वगैरे गोष्टी होत होत्या. हं. तर मी एकदा त्यांना विचारलं. ते म्हणले असं आहे की त्याचं जे चांगलं आहे ते आपण घ्यायचं. वा. लोकांची धर्मभावना जागृत होते, इकडे श्रद्धा जागृत होते, ते चांगलं वा, आहे, वा. त्यामुळे ते करायला हरकत नाही. वा. वा. अशी दृष्टी ते देत होते. कुणाबद्दलही ते कधी वाईट बोलले नाहीत. म्हणजे न घडो कोणाचा मत्सर हो. हे सर्वेश्वर पूजनाचे वर्म हो. ते त्यांनी बरोबर अंगीकारलेलं होतं. त्यांना जर एखादा माणूस गेला भेटायला आणि त्याला काही येत नसलं हो. तर त्याला ठीक आहे म्हणायचे, जरा शास्त्रसंस्कार झाले म्हणजे बरं होईल. आणि वा. पण त्याला तो अडाणी असं कधी हो. तोंडाने म्हणले नाही. ते इतकं ते साधं होतं. म्हणजे लोकांना सांभाळून त्यांच्यात प्रगती कशी होईल याचा ते विचार करत होते. ते तद्दोष अदर्शनम वा ते सांगायचे. म्हणजे भक्तवात्सल्य भगवंताचं कसं आहे हां की दोष हे दोष वाटतच नाहीत किंवा तद्दोष अदर्शनम वा पाहतच नाहीत. ते त्यांच्याबद्दलच खरं किती होतं. हो 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 हो. नाही ते कोणाबद्दल वाईट कधी बोलले नाही. कधीच नाही. कधी वाईट बोलले नाही की विद्यापीठाने एवढा अन्याय झाला त्यांच्याबद्दल कुठेच नाही. आणि सगळ्यांच्याबद्दल आदरभाव त्यांच्या मनामध्ये होता. त्यांच्याकडे मी जायचो, अनेक वेळा जायचो, अनेक वेळा शंका घेऊन जायचो, काहीतरी समाधान करून घेऊन यायचो. ते असे मला वाटतं माघ पौर्णिमेला गेले असतील. हो. तर ते गेल्यानंतर मला निरोप आला. मी गेलो होतो दर्शनाला. फाल्गुन म्हणजे होळीच्या दिवशी चतुर्दशी होती पण दिवस होळीचा होता. हो का? हो. म्हणजे फाल्गुनात झाले. फाल्गुन चतुर्दशी होती. बर 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 बर. म्हणजे होळीचा दिवस होता हां हां. पण पहाटेच चतुर्दशी होती आणि नंतर मग पौर्णिमा बर बर बर. लागली. तर ते पुढे त्यांची सभा झाली. मी तिथे गेलो होतो. तर आता मी चिंचवडच्या हॉस्टेल असल्यामुळे लोक मला म्हणायला लागले की तुम्ही अध्यक्ष व्हा. म्हटलं हे काही मला जमायचं नाही. कारण मी काही महाराज म्हणून आलेलो नाही, मी त्यांचा विद्यार्थी म्हणून आलेला आहे. वा. एवढंच नाही, मला बोलणंसुद्धा काही जमायचं नाही. इतकं त्यांचं प्रेम असेल. हो. खरंच. असे अनेक झाले. परंतु काय होतं की त्यांची योग्यता करण्याची योग्यता ही तशी त्यावेळेला माझ्यात नव्हती. हे मात्र अगदी सरळ आहे. एवढाच त्यांचा माझा अनुभव आहे, सहवास आहे. आत्ता तुम्ही जे म्हणालात की कोणते आता ते यज्ञाला हां अशास्त्रीय झालं तिथे दुर्लक्ष करून जे चांगलं आहे ते घ्यावं. तर तसं त्यांचं वेदांत पारिजात सौरभमध्ये पण त्यांनी षटशास्त्रांचा समन्वय, चार्वाकशास्त्रही कसं हो. उपयोगी आहे की इतर संसाराचा विचार न करता निदान शरीराचा तरी विचार करतायत, मग तिथून पुढे नेता येईल. तर तसा जो त्यांचा समन्वय साधणारा जो विचार आहे सगळ्या शास्त्रांचा, तर तो शिकवताना तो कसा कसा जाणवला तुम्हाला की नाही त्यांच्या संबंध शास्त्रांचे लावणं? मला एक त्यांच्या वृत्ती कळली हो. की ते मी त्यांच्याकडे शिकायला येतो. हो. एक दिवस सकाळच्या घरी आले, मी नव्हतो घरी. हो. आणि ते म्हणले देवाना म्हणून आज येऊ नका, आज आम्हाला बाहेर जायचं आहे. तेव्हा विद्यार्थ्याची इतकी काळजी घेणारी स्वतः येऊन सांगितलं हे मला कधी कधी भेटले नव्हते. आणि ते गेले तर माझी बायको होती बरोबर, तिच्या सांगितलं आणि ते बाहेर पडले. मग तेवढं आईने विचारलं कोण आले ते, तर तिने सांगितलं. मग आईला त्यांची योग्यता माहिती होती, म्हणजे जाते ना परत बोलवणार घरामध्ये. ते पण ते म्हणजे असं पाहिल्याबरोबर की एवढे मोठे आहेत
आणि त्यांना आपण अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे असं कधी नव्हतं. बापरे. ती त्यांची योग्यता त्यांना माहिती आहे, त्यांनाच फक्त ते त्यांनाच कळत कळतं. असेल. अकोल्याची आता ही माझी मुलगी आहे, ही अकोल्याची हो. म्हणजे तिचं घर अकोल्याचं आहे. हो. त्यामुळे तिच्या सासरी दत्त महाराज हे गेलेले होते. हो का. हां हां हां. आणि ते त्या भागवताला गेले, मी ते त्या ठिकाणी जायचे. इथेच यांचा निवास वगैरे होता. वा वा. ते त्यांच्याकडे जात होतं. तर तिच्या सासूंनी मला त्यांच्याबद्दल असं सांगितलं की ते यायचे, आम्हाला खूप आनंद व्हायचा, त्यांची पूजा वगैरे आम्ही करायचो वगैरे असं ते सांगत होते. अकोला. महाराजांकडे म्हणजे न्यायशास्त्र आणि कुठला कुठला अभ्यास झाला आपला. मी मुख्यतः त्यांच्याकडे वेदांत वाचलं. वेदांत. आणि याशिवाय मग जे काय आवश्यक असेल, म्हणजे असं तर मी डेक्कन कॉलेजमध्ये होतो, माझ्याकडे परदेशी विद्यार्थी असायचे. तर एखादा ग्रंथ जर मला शिकवायचा असेल आणि तो जर मी वाचलेला नसेल तर मी तो यांच्याकडे वाचायचो. कारण मी पहिल्यांदा काय करायचो, हा माझा विषय नाही, तुम्ही दुसरीकडे जा असं मी सांगायचो. तर तिथे एक श्रीनिवास शास्त्री म्हणून होते. अच्छा. त्यांच्याकडे मी शिकत असेल. तर ते मला म्हणायचे की भवान मूर्ख म्हणायचे का व्युत्पत्ती नास्ति वा टीका वर्तते तत् पठनीयम यदि शंका वर्तते अहम तिष्ठामि. अरे वा वा. तर त्यामुळे जे ग्रंथ मला शिकवायचे असायचे वा. ते ग्रंथ मी अगोदर वाचायचो. ते श्रीनिवास शास्त्रींच्याकडे वाचायचो, दत्त महाराजांच्याकडे वाचायचो, यशवंतराव मराठे होते त्यांच्या पुढे वाचायचो. असं करून करून मी म्हणजे त्या काळामध्ये परदेशातून येणारे अनेक विद्यार्थी आहे माझ्याकडे संस्कृतमधून शिकण्याकरता येते. कारण त्यांचं म्हणणं असं असायचं की तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करता ते पूर्वी केव्हा ते ट्रान्सलेशन केलेलं असतं, त्यावेळेला त्या शब्दांचे जे अर्थ असतात त्याचं बदललेले असतात. हो. त्यामुळे ग्रंथकाराला जो अर्थ माहिती आहे तो अर्थ आज तुमच्या इंग्लिशमधून आम्हाला कळतच नाही. अगदी अगदी. तर तुम्ही संस्कृतमधूनच शिकवा. अरे वा. आणि मला ती सवय होती, कारण मी शिकलो होतो संस्कृतमधून, मला संस्कृतमधून शिकवता येत होतं. वा. त्यामुळे माझ्याकडे खूप विद्यार्थी परदेशी हे संस्कृत शिकणारे, संस्कृतमधून संस्कृत शिकणारे यायचे. बापरे. आणि ते काय करायचे, टेप रेकॉर्डर घेऊन यायचे, हां. सबंध रेकॉर्ड करून घ्यायचे. घरी गेल्यावरती 2, 3, 4 वेळा ते वाचायचे. अरे वा. त्यातल्या शंका दुसऱ्या दिवशी विचारायचे आणि महिन्याच्या आत ते संस्कृत बोलायला लागायचे. संस्कृत ते संपर्कात आहेत म्हणजे ते तुमच्या टेप वगैरे अशा मिळू शकतील आपल्याला. नाही, ते सगळे बहुतेक परदेशी आहेत. परदेशी. आणि हे म्हणजे माझं आज 90 वर्ष आहे. हो. मी डेक्कन कॉलेजमध्ये होतो, ते डेक्कन कॉलेज सोडून मला आता 50 वर्ष झाली. बापरे. त्यामुळे त्यावेळेचे विद्यार्थी आता कुणी नसतील. नाही. पण अनेक विद्यार्थ्यांचे पुढे मला संपर्क होता काही काही दिवस, ते आले की मला भेटायचे वगैरे. पण त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही संस्कृतमधून सांगा, वा. म्हणजे आम्हाला बरोबर कळतो विषय. वा. आणि दत्त महाराज तर काय, त्यांना संस्कृतमध्ये काही नवीन नव्हतंच. हो हो. ते त्याच्यातून बरोबरच शिकवायचे. एक उत्सुकता अशी की महाराज वेदांत शिकवायचे आणि न्याय पण शिकवायचे. हो हो आता न्याय हा बहुतांशी अनुमान प्रमाणावर आहे हो. आणि वेदांत हे शब्द प्रमाण मानतं, ते अनुमानाला मानत नाही. तर ते ह्याचा समन्वय करून कसं महाराज सांगायचे किंवा असं काही नाही, त्यांनी काय सांगितलेलं होतं की श्रुती ही न्यायालयीप्रमाणे, अनुमान हे वेदांतालयीप्रमाणे. अरे वा. फरक कुठे पडतो की जिथे श्रुती आणि अनुमान यात विरोध येईल तिथे नैयायिक काय म्हणतील की आम्ही अनुमानाने जास्त आणणार. हो. आणि मग श्रुतीचा अर्थ त्या दृष्टीने आम्ही लावून घेणार. बरोबर. हो. कारण ते असं म्हणत असत की प्रत्यक्षेण अवगत म्हणते अर्थम नैयायिका अनुमानेने बुभुत्सन्ति. त्या प्रत्यक्षापेक्षा त्यांचा अनुमान हे अनुमान जास्त. आणि हे काय म्हणायचे की अनुमान आम्हाला प्रमाण आहेत, कारण श्रोतव्य हा मंतव्य आहे. बरोबर. मंतव्यात अनुमान येतं. पण अच्छा. ते जे अनुमान आहे ते नुसतंच अनुमान मानलं तर काहीच होणार नाही. कारण कोणतीही गोष्ट अनुमानाने सिद्ध होत नाही किंवा नाहीशी होत नाही. एखादं अनुमान भाषामध्ये अधिकार आहे त्याच्यावरती की एखाद्या गोष्ट अनुमान तर्काने तुम्ही सिद्ध केली तर त्याच्यापेक्षा जास्त तर्क करणारा माणूस असतो ते खोटं करून टाकेल. बरोबर. आणि असं कुठे थांबताच येणार नाही. थांबताच येणार. म्हणून श्रुती हे जास्त प्रमाण आहे.
त्यामुळे श्रुतीला अनुकूल जो तर्क आहे हो. वेदानुकूल तर्केण तो मा श्रुतीनुकूल जो कुतर्केण. तर्क आहे तो आम्ही मानणार. वा. तेव्हा श्रुती आणि अनुमान या दोन्हीमध्ये दोघांनाही मान्यता आहे. पण मान्यता असली तरी एकाचं म्हणणं अनुमान हे जास्त महत्त्वाचं आहे, दुसऱ्याचं म्हणणं आहे श्रुती जास्त महत्त्वाची आहे. कारण नुसत्या अनुमानाने काही सिद्ध होत नाही, काही खंडनही होत नाही. असं खंडन केलं तर कुठेच थांबताच येणार नाही. म्हणून त्याला श्रुती पाहिजे. आणि श्रोतव्य हा हे जे आहे त्यात आत्माबारे द्रष्टव्य हा, त्या द्रष्टव्याचे साधनं काय? श्रोतव्य हा, मंतव्य हा, निदिध्याचं. त्याच्यात पहिलं श्रोतव्य आहे म्हणजे श्रुतिवाक्यावरून जे कळेल ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याला उपोद्बलक अशी जी बाकीची प्रमाणं येतील ती प्रमाणं स्वीकारायची. ज्या प्रमाणांचा इथे विरोध येईल ती प्रमाणं सोडून नको. द्यायची. वा. हा आहे त्यांचं स्वच्छ मत. वा. ठीक आहे. त्यातलं निदिध्यासितव्य जे आहे, हं? श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य, हां हां तर मननानंतर निदिध्यासकडे कसं जातात? म्हणजे निदिध्यास हा पुढे धारणा, ध्यान, समाधी हे आपल्याला कळतं. तो निदिध्यास जरा कळायला कठीण आहे. तो निदिध्यासाकडे म्हणजे ते परत परत वाचणं ह्याला निदिध्यास म्हणणार की ध्यान करणं त्याचं, किंवा नाही, कारण एकदा वाचून समजून त्याचा काही उपयोग होत नाही. ती हो. विसरून जातो. हो. म्हणजे माणसाची प्रवृत्तीच अशी आहे की तो समजतो, विसरतो, पुन्हा समजतो. म्हणून त्याची नवीन जी शिक्षण पद्धती आली ना ती मला अजिबात पसंत नाही. की या सेमिस्टरमध्ये वाचलं की संपला ग्रंथ, हो. म्हणजे पुन्हा त्याचा काही संबंधही संबंधही नाही. नाही. पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे की तो थोडंसं समजून घेतो, विसरतो, पुन्हा समजतो, पुन्हा विसरतो. बरोबर. असं करत करत त्याचं ज्ञान पक्कं होतं. आणि विशेषतः जेव्हा तो शिकवायला लागतो हो. तेव्हा त्याचं ज्ञान पक्कं होतं. हो. कारण त्याला त्या शंका येतात. हो. त्यामुळे एक गोष्ट आज वाचली उद्या ग्रंथ संपला, सोडून दिलं, हे अजिबात चुकीचं आहे. असं आपलं बरोबर. आता शिक्षणशास्त्रातलं काही मला तरी समजलं नाही तरी मला अनुभवाने हे कळतं की पुन्हा पुन्हा हे वाचायला पाहिजे. आणि निदिध्यासाचा अर्थ तो आहे अच्छा. की पुन्हा पुन्हा तुम्ही करा, पुन्हा पुन्हा करा. वा. म्हणजे असकृत अभ्यास हा वा. म्हणजे निदिध्यासा. वा. आणि तो पुन्हा पुन्हा अभ्यास केला म्हणजेच तुमचं पक्कं होतं. वा. म्हणून श्रवणाने काय होईल, श्रवणाने किंवा मननाने, श्रवणाने तुम्हाला काय करायचे ते कळेल. तुमच्या त्याला अधिकारी म्हटलेलं आहे की त्यांनी नित्य केलेलं ज्ञान केलेलं आहे, नित्यकर्माचं अनुष्ठान वगैरे केलेलं आहे. त्या साधन कर्माच्या चतुष्टय. अनुष्ठानाने काय होईल, मन शुद्ध होईल, हो. अंतःकरण शुद्ध होईल. हो. उपासनेने काय होईल की मन एकाग्र होईल. हो. आणि मग विदिशन्ति ब्राह्मणः यज्ञेन दानेन तपसा अनासकेन. तर या सगळ्या गोष्टींनी तुमची एक विचिका तयार होईल. आणि त्यानंतर मग गुरुने जे सांगितलेलं असेल त्याच्यावरती तुम्ही कारण श्रद्धा वित्त हा म्हटलेला आहे. हो. तर श्रद्धेने तुम्ही गुरुकडून जे समजून घ्याल ते तुम्हाला महत्त्वाचं होईल. आणि त्यात सुद्धा पहिल्यांदा म्हणजे गुरुकडून तुम्ही समजून घ्याल, हो. शास्त्रग्रंथातून वाचाल, हो. हे ज्ञान असतं. हो. जेव्हा त्याचा अनुभव येतो आत्मप्रतीती. तेव्हा ते विज्ञान होतं. शास्त्रप्रतीती, गुरुप्रतीती आणि आत्मप्रतीती तिन्ही तर ते जे विज्ञान आहे वा. ते विज्ञान झालं म्हणजे तुम्हाला कळलं. वा. नाहीतर तोपर्यंत ही पोपटपंची असते. पटपंचवीस. ती आवश्यक आहे, नाही असं नाही. बरोबर. परंतु त्याच्यावरतीच खुश होऊन राहणं आणि शब्दांचा पुरावा करून मोठी मोठी सभा जिंकणं वगैरे हे करा तुम्ही, पण ते म्हणजे काही विज्ञान शेवट नाही. नाही आहे. मला विज्ञान कळलेल्या एक बाई भेटल्या. अच्छा. त्या ताई शेडबाळकर म्हणून होत्या, रामदासी होत्या. अच्छा. ताई शेडबाळकर. शेडबाळकर. हां. अच्छा. तर त्यांना कॅन्सर झाला होता. बरं. आणि कॅन्सरच्या म्हणजे वेदना खूपच असतात. हो. तर मी आणि माझे गुरुजी मराठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. तर त्यांना विचारतो तुम्हाला त्रास होतो का? नाही म्हणजे मला काही होत नाही, देहाला त्रास होतो. बापरे. तर त्यावेळेला हे तोंडातून येणं हे विज्ञान आहे. बापरे. खरं आहे. त्याच्या आधीची नुसती पोपटपंची. खरं आहे. खरं आहे अगदी. वा वा. आणि हे असं विज्ञान दत्त महाराजांच्याकडे होतं. आणि म्हणून ते कधी रागावले नाहीत, कधी फुलून गेले, त्याला कंकण मिळालं सोन्याचं म्हणून त्या आनंदानं
कन्या गेली. दुःखेषु दुःख अनुद्विग्न. तर झालंच होणारच, पण त्यांनी ते असे डळमळले नाही. हे ते होतं नेचं स्थितप्रज्ञ जे होते हो. ते त्यांचं ही स्थितप्रज्ञता त्यांनी तपश्चर्येने आणि साधनेने मिळवलेली होती आणि म्हणून त्यांच्याबद्दल आग्रह होता. आता म्हणजे हाच मुद्दा तोच विचारणार होतो की त्यांना विज्ञान झालं आहे किंवा त्यांच्यातलं दिव्यत्व हे म्हणजे ते एक वेदांती आहेत, अगदी पंडित आहेत, राष्ट्रीय पंडित आहेत, हे सगळं झालं किंवा तुमची खूप लहानपणी त्यांच्याशी ओळख झाली तेव्हा तुम्हाला माहिती होतं की हे खूप मोठे विद्वान आहेत. पण तो परतत्वाचा स्पर्श जो आहे किंवा त्यांच्यातली दिव्यता आहे ही पहिल्यांदा कधी जाणवली आणि त्याचे अजून काही अनुभव? ती मला काशीला गेल्यावर झाली. मी जे सांगितलं राजेश्वर शास्त्री तिकडे, तेव्हा मला कळलं की हे एवढे मोठे आहेत, म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीने आणि विद्वत्तेच्या दृष्टीने. हे मला तिथे कळलं फक्त. आणि पुढे मग मी काय होतं, माझी योग्यता खूप कमी होती त्यामुळे मला त्यातलं काही फारसं समजत नव्हतं. पण एवढं माहीत होतं की फार मोठे आहेत आणि म्हणून त्यांचा शब्द हा वेदाप्रमाणे प्रमाण मला होता. त्यांनी मला मग म्हणजे स्वप्नामध्ये कधी कधी दिसायचे, काही शंका आल्या तर कधी कधी त्यांची उत्तरं मिळायची. अरे वा. पण हे सगळं असं एखादी आठवते का शंका, म्हणजे ज्याची महाराजांनी स्वप्नात येऊन किंवा प्रत्यक्षपणे अशा काही तुमच्या शंका? नाही, मला नाही असं काही आठवत. पण म्हणजे स्वप्नातनं पण ते मार्गदर्शन कधी करत? यायचे माझे, काही कधी कधी सांगायचे. पण काय होतं त्यावेळेला काही समजायचं नाही त्याचा अर्थ काय असतो. तो पुढे मागे केव्हा तरी कळायचं. वा. एवढेच, बाकी मला काही त्यातलं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त योग्यतेचा माणूस असता तर तो यांच्यामुळे, यांच्या अनुग्रहामुळे खूप पुढे गेला असता. नाही, आपलं विनय आहे. वस्तुस्थिती आहे. एक मगाशी तुम्ही अजून एक म्हणालेलं की सुरुवातीला ते शिकवायचे तेव्हा ते सगळंच शब्दांनी कळलं असं जरी झालं नाही तरी ते अंतरी पोचल्यासारखं म्हणजे अनुभव यायचा. म्हणजे नुसत्या त्यांच्या शब्दाचं सामर्थ्य, त्यांनी ते ज्ञान नुसतं आपल्या काय म्हणतात त्याला कॉन्शियस माइंड किंवा बुद्धीपर्यंत पोचून पुढे जायच्याऐवजी डायरेक्ट जे पोचायचं, तर तसे काही अनुभवाचे काही प्रसंग आहेत का? नाही मला सांगता येणार, कारण हे सगळ्या जुन्या गोष्टी. कारण आता मी आहे 90 वर्षाचा. हो. मी चिंचवडला आलो 81 साली. अच्छा. आणि 81 साली आल्यापासून माझं शिकणं आणि शिकवणं हे बंद झालं. अच्छा. कारण नंतर काही काळ माझ्याकडे काही विद्यार्थी येत असत, कुठले MSA वगैरे. मी काही PhD नाही, त्यामुळे मग गाईड वगैरे कधी नव्हतो. पण एखादा ग्रंथ जर असायचा असं तर ते माझ्या वाचायला माझ्याकडे येत असत. पण याला आता इतकी जुनी गरज आहे की आता माझ्या काहीही ध्यानात राहिलं नाही. बरं, तुम्हाला महाराजांची आठवण कधी कधी येते? नेहमी येते. वा. नेहमी येते त्यांची आठवण मला. आणि ती आठवण येते ती त्यात तुमचं त्यांचं नातं काय असतं? आता म्हणजे कधी मी त्यांना शंका विचारायला गेलेलो असायचो, कधी आता मी असं चिंचवड चौपाटीत सांगितलं हे असायचं, किंवा आता एक चतुर्थीचा वाद, चतुर्थी कधी करावी असं काय असलं, ते सगळं असे प्रसंग आले म्हणजे मला त्यांची आठवण. त्यांना मी चिंचवडला घेऊन जायचो कधी कधी, त्यांच्या हस्ते लोकांचा सत्कार वगैरे करायचो, उत्सवामध्ये सत्कार करण्याकरता त्यांना बोलवायचो. पण ते अगदी कधी नाही म्हणाले नाही. अरे वा. कधी मला वेळ नाही, अमुक नाही, असं नाही. ते सगळं यायचे, सगळं यायचे आणि मला कृतार्थ वाटायचं ते आले आणि बोलले म्हणजे. कधी म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत महाराजांबद्दल त्या त्यांच्यासमोर कधी प्रदर्शित करायची वेळ आली होती का? नाही, कधीच नाही. मी त्यांच्यापुढे काही विषय बोलू शकतो, कधी नाही बोललो. एक हा प्रसंग आपण सांगितला त्या म्हणजे विद्यापीठाचा, तसा अजून कोणते असे प्रसंग आहेत की ज्याच्यात आपल्याला म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणा किंवा संन्यासाची लक्षणं किंवा 13व्या अध्यायातली ज्ञानाची लक्षणं अशी म्हणजे
ते गीतेतले श्लोक आठवतील, जसं सुखेषु म्हणजे आम्हाला त्वमदंभित्वम हां. वगैरे सगळं दिसायचं. जसंच्या तसं. योन रुच्यते न द्वेष्टी न चोटती न कांक्षती. वा, हे सगळं त्यांच्याकडे दिसायचं मग त्यांच्याकडे. मूर्तिमंत आहे. वा, म्हणजे कधी कोणाच्याबद्दल वाईट असं कधी त्यांच्या मनात आलंच नाही. वा. त्यांच्या सहवासात राहून म्हणजे अर्थात तो जीव पण तितका सात्विक असायला पाहिजे की त्यांच्या सहवासातनं जे घेता येईल ते घेता येण्यासाठी. पण त्यांच्या सहवासात राहून त्यांच्यातले गुण आपल्यात येत आहेत अशी कधी जाणीव झाली का? नाही. मी त्यांना नमस्कार केला, खूप मान्य केलं, पण त्यांच्यासारखा मी आहे असं मला कधी वाटलं नाही. किंवा म्हणजे त्यांच्या जवळ गेलं की मन शांत झालं किंवा असं? त्यांच्या सहवासात राहून माझ्यात काय झालं हां. की मी पूर्वी म्हणजे असं कांदा लसूण वगैरे खात असे. मग त्यांच्याकडे शिकायला गेल्यावर मला वाटलं की आपल्याला त्यांच्याकडे शिकायचं ते सोडून दिलं पाहिजे. वा, म्हणजे मी काय संध्यावंदन सुद्धा करत असे नाही, पण त्यांच्याकडे शिकायला माझं केलं पाहिजे. वा. हे न सांगता आपोआप. द्यायला वा. न सांगता न शिकवता. त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तू संध्या कर म्हणून, पण त्यांच्याकडे गेल्यावरती मला वाटायला लागलं की आपण संध्या केली पाहिजे. वा, वा. मी त्यांना कधी घरी निमंत्रण करायचो, त्या लग्नकार्य वगैरे याला कधी मी त्यांना बोलावलं नाही, पण त्यांना मी कधी बोलवायचो की पुढे कुलधर्म असला, हं. कारण त्यावेळेला मला नक्की माहिती असायचं की सगळं सोहळ्यामध्ये असेल व्यवस्थित. हो. त्यावेळेला मी त्यांना बोलवायचो आणि ते अगदी कुठेही अभिमान वगैरे न करता सर्व अगदी यायचे व्यवस्थित वा, आणि अगदी तुमच्या आमच्यासारखे वागायचे. वा, कधी मोठेपणा त्यांनी दाखवला. वा. तर त्यांच्या नुसत्या सहवासामुळे या गोष्टी घडत गेल्या वा. आणि त्या जातात घडत. वा, वा. की आपण विश्वास ठेवला पाहिजे देवावर वगैरे. कारण मी कुठे हिंडत होतो, मग कधी जात असेल हॉटेलात वगैरे मी जात होते, त्यात काही नाही. पण त्यांच्याकडे शिकायला लागल्यानंतर माझं हे बदललं. वा. आणि मग मी हे हळूहळू बदलत गेलो. वा, वा. हा त्यांच्या सहवासाचा परिणाम आहे की काहीही न सांगता जे घडतं तो संस्कार. वा. आणि ते सहवासाने होतं. हा मात्र मला अनुभव आहे. तर समजा आपल्याला म्हणजे पुढची म्हणजे आता आम्हीच तुमची पुढची पिढी आम्ही आहोत, पण आमच्याही पुढची किंवा त्यांच्याही पुढची पिढी आता येते. तर तसं एखाद्या आधुनिक या पिढीतल्या ज्यांना महाराजांची माहिती नाही आहे आणि त्यांना महाराज काय आहेत हे समजावून द्यायचं आहे, तर आपण कसं सांगाल त्यांना? नाही काय त्यांचं चरित्र बहुतेक लोकांना माहिती आहे. हो. ते त्यांनी केलेलंच आहे. हो. की लहानपणापासून त्यांनी अध्ययन केलं. ते काशीलाही जाऊन आले, अनेक वेळा चिंतनिका केल्या, अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं, विद्यार्थी तयार केले, भागवताची उपासना केली, गडावर जाऊन ते सज्जनगडावरती गेलेले होते. हो. आणि तिथले कोण ते स्वामी श्रीधर स्वामी त्यांचंही झालेलं होतं. हो. तर अशा अनेक मोठ्या लोकांचे त्यांचे सहवास, कारण ते स्वतः मोठे होते. हो. त्यामुळे हे सगळं त्यांनी केलं होतं. पण हे सगळं करून जे म्हणजे नवीन विद्वानामध्ये आणि त्यांच्यात मला काय फरक पडला की एखादा नवीन विद्वान काय करतो, दुसऱ्याची गोष्टसुद्धा आपली म्हणून सांगतो. बरोबर. म्हणजे डॉक्टर दांडेकर म्हणून आम्हाला संस्कृतचे प्रोफेसर होते. अभ्यासू चांगले होते, परदेशात वगैरे जाऊन आलेले होते, जर्मन शिकलेले होते. तर ते एकदा शिकवत होते. आणि कंगे म्हणून एक डॉक्टर होते. तर ते असे शिकलेले होते आणि त्यांना त्यांनी सांगितलं वर्गामध्ये, आय पर्सनली बिलीव्ह. ते लगेच काय करणार, नो यू डोंट बिलीव्ह इट इज जर्मन प्रोफेसर हू बिलीव्ह इट. वा. असं ते सांगत होते. वा, वा. तर अशी नवीन विद्वानांची पद्धत काय आहे की दुसऱ्याचं सुद्धा माझं म्हणून सांगायचं. बरोबर. आणि या विद्वानांची पद्धत काय आहे, त्यांना जरी सांगायचं असलं तरी ते प्राचीन आमच्यानी सांगितलं आहे. हो. ते तमक्याने सांगितलं आहे वा. म्हणून ते महत्त्वाचं आहे. वा. मी सांगतो म्हणून महत्त्वाचं नाही. वा. वा. ही दोन पंडितांच्या मधली वा. मला वेगळी दिसली. म्हणजे साखरे महाराज होते. हो. तर त्यांना लोकमान्य टिळकांनी सांगितलं की तुमचं शास्त्राचं अध्ययन चांगलं आहे, तुम्ही संस्कृत शिका, हे इंग्लिश शिका.
म्हणजे तुम्ही जास्त चांगलं हे करू शकता. सांगू शकाल. त्याच्यावरती त्यांनी टिळकांना सांगितलं की आता माझं या आयुष्यात इंग्लिश शिकणं वगैरे होणार नाही, पण म्हणजे मी तुम्हाला उलट सांगतो की तुम्हाला इंग्लिश तर उत्तम येतच आहे, शास्त्राचा एक तुमचा आहे, तर तुम्ही शास्त्र शिका. अरे वा लोकांना वा शिकवायला सांगितलं. वा वा म्हणजे नवीन नवीन गोष्टी, या दुसऱ्याच्या गोष्टी माझ्या म्हणून सांगणं ही नवीन विद्वानांची पद्धत. हो आणि आपले विचारसुद्धा हे भगवंताचे विचार आहेत. हो म्हणजे टिळकांना विचारलं लोकांनी की तुम्ही कर्मयोग, तुम्ही ग्रंथ लिहा की. ते म्हटलं मी लिहू शकतो, ग्रंथ लिहिणं म्हणजे काही अवघड नाही, पण मी सांगतो ते कोण ऐकणार? बरोबर. हे भगवंत सांगतोय वा. असं म्हटलं म्हणजे लोक ऐकतील. वा वा तर माझे जे विचार आहे हे जर भगवंताच्या विचाराशी जुळणारे असतील आणि त्यांच्याच मुखातून जर ते विचार येणार असतील तर लोक ते मानतील. वा आणि म्हणून मी ते सांगतो. म्हणजे वा वा. महाराजांनी पण एका प्रवचनात म्हटले, म्हणजे एक मनात शंका असते ना की टिळकांनी सगळाच कर्मपर अर्थ केलाय, हां हां तर महाराजांचा समन्वय, मगाशी आपण बोललो तसं, की एका प्रवचनात महाराज म्हणाले लोकमान्यांनी गीतेचा कर्मपर अर्थ केला आहे कारण काळाची तशी गरज होती, तेव्हा ते आवश्यक होतं म्हणाले. म्हणजे एकदम त्या ग्रंथाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलून गेला एकदम त्याच्यामुळे. नाही खरं नाही तर स्वातंत्र्याकरता कशाच्या जीवावर करायचं, कारण कोणतंही व्यावहारिक दृष्टीने असं नव्हतं की ब्रिटिश सोडून जातील. बरोबर. जगात कुठेही त्यांच्या याच्यातून सूर्य मावळत नव्हता, एवढी जबरदस्त सत्ता होती. इतक्या याचे दमन करत होते की कोणाचं प्राज्ञा नव्हती त्यांच्या विरुद्ध बोलायची. अशा वेळेला तुम्ही स्वातंत्र्याकरता त्याग करा, अमुक करा, हे कशाच्या जीवावर सांगायचे? त्याच्याकरता त्यांना कर्मयोग उपयोगी पडला. ही व्यवहारात अजिबात न दिसणारी गोष्टसुद्धा होऊ शकेल ही श्रद्धा होती. हो. पण तार्किकदृष्ट्या पटवणं हे काही कुणालाही शक्य नव्हतं. तर त्यांच्यातली श्रद्धा जागरूक करणं, त्यांना देशाकरता काही करा म्हणून सांगणं, याच्याकरता त्यांना गीतेचा उपयोग होता आणि म्हणून त्यांनी कर्मयोगाचा आश्रय घेतला. हे खरं आहे, हे खरं आहे. एक आपण जे सांगितलं त्याच्यावरनं एक प्रसंग आठवला. महाराजांचे प्रवचनाचं पहिल्यांदा जेव्हा पुस्तक छापायचं किंवा असं विचार घेऊन महाराजांकडे गेलेलं, तेव्हा मी पण होतो, जी मंडळी विचारायला गेले, गोडसे काका, माधुरीताई वगैरे. तर तेव्हा म्हणाले, अहो काय व्यासांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असं झालं की ते पहिलं पुस्तक छापल्यानंतर त्यांना दाखवायला आणलं. तर म्हणाले बाजारात अशी 100 पुस्तकं आहेत, त्याच्यातलं हे 151 म्हणाले. एखाद्याला त्याचा उपयोग झाला तर आनंद आहे. म्हणजे स्वतःचं असं काही हे नाहीच, त्यांनी महत्वच नाही दिलं. कशाचंही करतो तो स्वतःकडे, ते दुसऱ्याचं कौतुक करायचं की मी नोकरी सोडून गेलो याचं त्यांना कौतुक होतं, पण त्यांनी काय त्याग केला त्याच्याबद्दल ते कधी अवाक्षर बोलायचे नाही. याच्याबरोबर हे पण आहे की त्यांना कौतुक वाटावं अशी लोक पण कमी आहेत. म्हणजे महाराजांना कौतुक वाटावं असं त्यांचा आपलं स्वभाव होता. त्यांचा स्वभाव होता, ते कोणालाही वाईट म्हणणार नाही, चुकीचं म्हणणार. असं म्हणा, हा शास्त्र संस्कार झाला मी चांगलं, पण तुला येत नाही असं कधी म्हणायचं नाही. आता तुम्ही शंका तर त्यांना विचारल्यात किंवा त्यांच्याकडनं सगळं समजून घेतलं वेदांत. तर त्यात 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे वेदांतात त्यांनी काय काय शिकवायचे, म्हणजे कोणते उपनिषदं घ्यायचे किंवा कोणता ग्रंथ, का शांकर भाष्य का ब्रह्मसूत्र? वेदांत म्हणजे त्याच्यात अभ्यासक्रमाच्या दृष्टीने काय काय शिकवलं गेलं त्यांच्याकडे? जे नेमलेलं असेल ना ते मी वाचायचं. उदाहरणार्थ बीएला ब्रह्मसूत्र शांकर भाष्यातला तर्कपाद होता, बरं, तो मी त्यांच्याकडे वाचला. बरं. गीता आम्हाला होती, मग गीतेवरचं भाष्य मी त्यांच्याकडे वाचलं. त्यानंतर पुढे माझ्याकडे जे वेदांत शिकायला वगैरे यायचे, त्यांना जे ग्रंथ वाचायचे असायचे ते मी यांच्याकडे शिकायचे. मग वेदांत असेल, न्यायातला असेल, असा कुठला ग्रंथ असेल तर तुम्ही त्यांच्याकडे वाचायचे. त्यामुळे अमुक विषय शिकवा असं मी कधी त्यांना म्हणालो नाही. जे मला आवश्यक आहे ते किंवा त्यांना जे वाटेल ते
हां, मग तसा तो माझा पुढचा प्रश्न होता की आपण विचारलं म्हणून त्यांनी शिकवलं किंवा सांगितलं ही एक गोष्ट आहे, पण न विचारता नाही, म्हणजे त्यांचं एखादं म्हणणं असं शिकवणं. होतं की हां. सर्वसाधारणपणे सगळ्या शास्त्रांची बॅकग्राऊंड आपल्याला पाहिजे. म्हणजे आपल्याला व्याकरणही यायला पाहिजे, बरोबर. न्यायही समजला पाहिजे, मीमांसेतलं काही प्राथमिक कळणं पण आपल्याला माहिती पाहिजे, तर्कातलं काही म्हणजे सगळं तर्कसंग्रह आहे त्याच्यावरचे ठीक आहे, मुक्तावली आहे, या गोष्टी का आपल्याला यायला पाहिजेत, त्याच्या पुढले शास्त्र कळत नाही. बरोबर. कारण कोणत्याही शास्त्राचे ग्रंथ असले तरी ते या परिभाषेत लिहिलेले असतात. हो. हो. त्यामुळे ही परिभाषा जर समजली नाही तर तुम्हाला काहीच काहीच कळणार समजणार नाही. नाही. आणि मग काय होतं, लोक व्याख्यानबाजी करायला लागतात. हो. आणि एखादं व्याख्यानबाजी करायला लागला की समजायला काही कळलं नाही. बरोबर. अगदी. कारण शास्त्रामध्ये काय असतं की मूळ विषय काय आहे, त्याचा पूर्वपक्ष काय, त्याची आर्ग्युमेंट काय, त्याला श्रुती काय आहे, त्याचं खंडन करण्याकरता मुद्दे काय, वा. त्याच्याकरता त्यांनी कुठलं वापरलं, हे समजलं की समजलं. बरोबर. त्यामुळे पु ग सहस्रबुद्धे म्हणून मराठीचे मोठे प्रोफेसर होते, बर. ते सांगायचे नेहमी, तुम्हाला मुद्देसूद लिहायचं असेल तर तुम्ही संस्कृत शास्त्र शिका. अरे वा. कारण जर तुम्ही काही न्याय शिकलेला असला तर तुम्हाला मुद्देसूद कसं, मुद्द्यावर कसं बोलायचं, मुद्द्यावर कसं लिहायचं हे कळेल. बरोबर. आणि ते मला या साती लोकांच्याकडनं कळलं वा. की उगीच मग अमक्याचं असं आहे, या खात्यात असं आहे, जर्मनीत असं आहे, करायचं आहे काय त्याच्याशी, मुद्दा तो नाही. मुद्दा काय आहे, तुम्ही एक अधिकरण घेतलं, त्यातले एक श्रुती वाक्य कोणतं आहे, या वाक्यावरती पूर्वपक्षाने त्याचा विचार काय केला, त्याच्याकरता तर्क काय मांडले, अनुमान काय केलं, उपोद्बलक श्रुती काय दिली, हे समजलं म्हणजे पूर्वपक्ष समजलं. मग त्याचं खंडन करण्याकरता जेवढं लागेल तेवढंच बोलायला पाहिजे, म्हणजे मोजकं बोलायला पाहिजे, नेमकं आणि प्रिसाईज मुद्देसूद बोलायला पाहिजे. हे तुम्हाला शास्त्र शिकल्याने कळतं. वा. हे मी या लोकांच्याकडनं शिकलो. आणि जसे तुमच्या दुसऱ्या पद्धतीच्या शंका म्हणजे जे मूर्तीच्या बाबत किंवा भागवत सप्ताह चालू असताना काही सोयर आलं, या ज्या शंका आहे, तर अशा कधी तुम्ही न विचारताच त्यांच्याकडनं बोलण्यातनं शंकेचं उत्तर मिळालं वगैरे असं कधी आता लक्षात मला आता आलं? काही सांगता येणार नाही, कारण काय आता एक त्या वेळेला होऊन होऊन गेलं. आता मी या शिक्षण क्षेत्रापासूनच 50 वर्ष दूर आहे अजिबात, त्यामुळे काय संबंध नाही. महाराजांबरोबर अजून जर सहवास मिळाला असता तर तुम्हाला त्यांच्याकडनं अजून काय म्हणजे तो सहवास तुम्ही कसा नाही, माझ्या वागण्यामध्ये सुधारणा झाली असती, एवढं मला नक्की वाटतं. आणि वागण्यात सुधारणा झाली काय म्हणजे असं असतं की आहार याच्यावरती नियमन झालं की विहारावर अपवाद येतं. बरोबर. तेव्हा हे मला त्यांच्या सहवासातून वा. नक्की मिळालं असतं, पण जेवढं आपल्या नशिबात आहे तेवढं आपल्याला मिळतं, जास्त मिळत नाही. म्हणजे त्याचे शंकराचार्य ते कांची कामं कुठेची, तर त्यावेळेला धर्माधिकाऱ्यांनी अशी योजना केली होती की त्यांच्याबरोबर मी राहावं. अरे वा. महाराष्ट्रात त्यांचा दौरा होता, वा. तोपर्यंत मी त्यांच्यावर राहतो. पण मी त्यावेळेला युनिव्हर्सिटीत नोकरीला होतो. अच्छा. तर मला जे तिथले गाईड आणि गुरुजी होते ते खूप मोठे होते, विद्वान होते, शास्त्री होते चांगले, पण ते म्हटलं इतके दिवस तुला कशी रजा देणार, त्यामुळे मला काही ते जाता आलं नाही. तर अशा काही काही गोष्टींच्यामुळे माझे हे असे सहवास संस्कार हे टळले. असाच एक संस्कार मला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या बाबतीत येणार होता. अच्छा. म्हणजे मी SSC झाल्यानंतर त्यांचं मला एक पत्र आलं, त्यांनी तत्त्वज्ञान विद्यापीठ सुरू केलं ठाण्याला. आणि त्याच्याकडे त्यांनी मला पत्र दिलं की तुला शिकायचं असलं तर आमच्याकडे सोय आहे. मी गेलो त्यांना भेटायला. त्यांनी मला सांगितलं की तुला इथे राहता येईल, सगळी होईल तुझी, आणि तुला तत्त्वज्ञान घेऊन BA होता येईल. तर माझी अडचण काय होती की मला ती जगन्नाथ शंकर स्कॉलरशिप मिळाली. ती स्कॉलरशिप फक्त कॉलेजमध्ये जाऊन संस्कृत घेतलं तरच मिळणार असती. अच्छा. नाहीतर ती मिळणार नव्हती. त्यामुळे त्यांचा सहवास किंवा त्यांचे संस्कार हे मला टाळावे लागले. बरोबर. तिथे राहिलो असतो तर मी बदललोही असतो. बरोबर. असे काही काही, पण ते आपल्या जेवढं नशिबात असतं तेवढं होतं, दुसरं काही नाही. आता हे महाराजांकडनं ब्रह्मसूत्र भाष्य किंवा गीता भाष्य
हे आपण जे समजून घेतलंय त्याच्याबद्दल कधी काही लिहायचं वगैरे असं कधी विचारायला किंवा ते सांगावं असं? नाही, कारण जेव्हा मी त्यांच्याकडे वाचलं तेव्हा काही मला फार समज होती असं नाही. पुढे पुढे मी शिकवायला वगैरे लागलो तेव्हा मला ते कळायला लागलं आणि तेव्हा यांचा उपयोगही झाला, व्हायला लागलं. पण तेवढेच ते आता त्यातलं काही म्हणजे असं क्षणात ऊर्ध्वम अथा अति का म्हणतात तशी तशी माझी स्थिती आहे. नाही, विनय आहे आपला. एवढं म्हणजे महाराजांकडनं गीता म्हणजे भगवंताकडनं डायरेक्ट ऐकल्यासारखं झालं ते. हो, पण तो अर्जुन होता. हो. म्हणजे टिळकांनी लिहिलेलं आहे, त्यांनी गीतेचं आणखीन शेक्सपियरच्या हॅमलेटचं तुलना केली. अच्छा. त्यांनी म्हणलं की जे प्रश्न अर्जुनाला होते तसे ते प्रत्येकाला असतात. हो. टू बी ऑर नॉट टू बी हा मोठी जी प्रश्न आहे हा जीवनात प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी येत असतो. आणि म्हणून अर्जुनाने जो प्रश्न विचारला तो का टिकला आणि त्याचं उत्तर का टिकलं तर ते प्रश्नही चिरंत नाही आणि त्याची उत्तरही चिरंत नाही. जशी शंका अर्जुनाला आली तशीच हॅमलेटला आली. हो. की हॅमलेटच्या बाबाचा हुकूम त्याच्या चुलत्याने केला, हो. त्याचं राज्य बळकावलं, हो. त्याच्या हॅमलेटच्या बायको म्हणजे हॅमलेटच्या आईशी विवाह केला आणि हे सगळं करून काय तू उठवून दिलं की तुझा बाप जेव्हा बागेत बसला होता तेव्हा एक साप आला आणि तो तिने चावला आणि त्याचा मृत्यू झाला आणि म्हणून त्याचं राज्य सांभाळायचं कोणतरी म्हणून मी करतोय. अच्छा. तर हे सगळं त्याला काही इतकंसं वाटे ना खरं. आणि एक दिवस त्याच्या बापाने भूत होऊन त्याला सांगितलं. अच्छा. की जो आज राज्यावरती आहे तोच साप तुझ्या बापाला मला चावला. बापरे. आणि त्यांनी माझा मृत्यू झालेला आहे आणि माझा अत्यंत निर्दयपणे त्यांनी खून केलेला आहे. त्याचा सूर तू घे. अच्छा. त्याच्या रुधिराने तर्पण करतो मला मिळेल. माझ्या या प्रेतयोनीतून भूतयोनीतून मुक्ती होईल. अच्छा. पण त्याला काही खरं वाटेना ते, जी शंका येईना, खात्री पडेना. म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले आणि त्यांनी एक प्रयोग केला की अशाच आशयाचं एक नाटक कंपनीला बनवायला सांगितलं. त्याचा प्रयोग केला आणि तो करताना त्याचे काय रिॲक्शन्स होतात ते तो बघत होता. तर ते सगळं जेव्हा पाहिलं तर तो अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्यांनी मध्येच ते नाटक बंद केलं, दिवेला वगैरे सांगितलं आणि या नाटक कंपनीला हकलून दिलं बाहेर. तर तेव्हा त्याची जवळजवळ खात्री पटली पण 100% खात्री होत नव्हती. आणि म्हणून मग त्या बाईंनी काय केलं, त्याच्या चुलत्यांनी ते एकदा त्याला बोलावलं आणि म्हणजे आपण काहीतरी खेळू. अच्छा. द्वंद्व की 5 वार करायचे आणि त्याच्यात जो जिंकेल तो जिंकेल. आता हा साधा बोळा होता, याला काय ठीक आहे म्हणला करू. आणि हा मात्र खुनशी होता. त्यांनी काय केलं, जी तलवार आपल्याला लढायला घ्यायची त्याला विष लावून ठेवलं. अच्छा. त्यामुळे लढाईत नाही तर ते विषेमुळे तो मरून जाईल. आणि झालं काय, उलटं ते तलवार उलटी पाडायला लागली. अच्छा. आणि त्यामुळे विष लावलेली तलवार ही हॅमलेट मिळाली. त्यामुळे त्याच्यात याचा ते लक्षात आलं मागून, पण त्याचा काही उपयोग नव्हता. म्हणून त्यांनी जोरदार प्रहार करून तो मरेल अशी काळजी घेतली. तर टिळकांनी असं म्हटलं की अर्जुनाला कृष्णासारखा गुरु मिळाला म्हणून कृष्ण तरून गेला आणि हॅमलेटला मिळाला नाही म्हणून त्याचा नाश झाला. अशी त्यांनी तुलना केली दोघांची. संशयात्मा विनश्यती. अर्जुनाला पण नंतर झालेलं आहे ज्ञान, म्हणजे ते काही महाराजांचा एवढा सहवास आणि हे आपला विनय म्हणून आपण सांगताय. छान. अजून काही तुम्हाला आठवत असेल तर? नाही, एवढीच.